नमस्कार, सिटी न्यूजमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे, अगदी आता 2 ते 3 दिवस या महानगरपालिका निवडणुकीला शिल्लक उरलेले आहे. सर्व उमेदवार आता रिंगणात उतरले आहे आणि अनेक विकास कामाचे मुद्दे घेऊन या महानगरपालिका निवडणुकीला समोर जात आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जोडलेले आहेत. सर्वप्रथम आपल्या दोघांचं ही सिटी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचं आपलं विकास कामाचे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला समोर जात आहे? सर्वात पहिले आपला परिचय द्याल. हा, नमस्कार. मी सतीश तरेशिया, विलासनगर प्रभाग क्रमांक 6 या शिवसेना गटातर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही मागच्या वेळेस माझी मिसेस ही नगरसेवक असताना आम्ही वार्डामध्ये भरपूर विकास कामं केलेली आहे. ज्या बहुतांश वार्ड जे माझं तो दलित वस्ती असल्यामुळे त्या वस्त्यामध्ये आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागली. आम्ही 100% मेहनतही घेतली आणि चांगलं विकास कार्यही केलं. आणि विलासनगर झोपडपट्टी अंतर्गत जे प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये झाडपीपुरा, गौतम नगर, रमाबाई आंबेडकर नगर, शिवमंदिर परिसर, कपिलवस्तू नगर असे अघोषित झोपडपट्टी धारक होते. त्यांच्यासाठी वेळोवेळी आणि मुख्यमंत्री आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते तेव्हा त्यांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना लीज पट्टे कसे मिळतील आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ त्यांना कसं मिळतील यासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि प्रयत्नशील केले आणि प्रामाणिक प्रयत्नही केले. आणि बरेच ठिकाणी माझ्या प्रयत्नाला यशही आलं आणि त्या हिशोबाने आम्ही बरेच कामं केले. आणि प्रभागातली जी महिला आहे, महिलांच्या सशक्तीकरणाकरिता आम्ही मेळावे घेणे, महिलांचे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेणे, शिलाई कामकाज प्रशिक्षण घेणे, त्यांचा आत्मसन्मान वाढावं, त्यांचं रक्षण व्हावं, स्वतःचं आत्मरक्षा करता आली पाहिजे याकरिता त्यांना लाठीकाठी असो, मुलींसाठी जुडो कराटे असो. म्हणजे नगरसेवक नुसता हा रोड नाली रस्त्याच्या व्यतिरिक्त काम करणार असला पाहिजे. बरोबर. म्हणून हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे की नगरसेवक नुसता हा रोड नाली रस्ते करणारा नाही, हे तर मूलभूत आवश्यक ते करायचीच आहे, ते केलीच पाहिजे आणि आम्ही ते करतोय. पण बरेच गोष्टी अशा आहेत की त्याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांचा उच्च सन्मान झाला पाहिजे. प्रभागातील शिक्षणामध्ये प्रावीण्य प्राप्त झालेल्या मुलांचा सत्कार सोहळा झाला पाहिजे. काही उत्तम कामगिरी केली असल्यास त्यांच्या घरी आपण पोहोचलो पाहिजे. सुखादुःखात तो उभा राहिला पाहिजे. नगरसेवक हा प्रत्येक दारावर तो दिसला पाहिजे आणि हे सगळे काम करणारा एक आदर्श नगर ठरू शकतो. मी जेव्हा माझी मिसेस नगरसेविका झाली तेव्हा आम्ही सर्वात पहिले मुंबई जात असताना मला एक रेल्वे स्टेशनजवळ दुकान होती पुस्तकाची, त्या दुकानातून मी पहिले पुस्तकच विकत घेतलं. तिथं होतं नगरसेवकाचे कर्तव्य आणि दायित्व काय. बरोबर. तर हे पहिल्यांदा हे नगरसेवकांना हे कळलं पाहिजे की आपलं कर्तव्य काय, आपलं दायित्व काय, आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे, शासनाचे विविध योजना ते आपण लोकांना दारापर्यंत कशी आणल्या पाहिजे, आपण विविध योजना जे लोकांपर्यंत त्यांचा कार्यलाभ कसं दिलं पाहिजे. म्हणजे सांगायचं आहे की जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी योजना लाडली बहीण योजना ते त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे. आणि ती योजनेचं आपण लाभ महिलांना कसं दिला पाहिजे, आम्ही घरोघरी जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेतले. कारण की तेव्हा त्यांना एवढं माहिती नसल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचं काम आम्ही हे केलेलं आहे. नुसता रोड नाली रस्ते हे तर आम्ही केले, विकास काम भरपूर केले. विलासनगरातलं हिंदू स्मशानभूमी जे प्रलंबित प्रकल्प होता, कोरोना काळामध्ये त्याची दुर्दशा खूप खराब झाली होती आणि कोरोना काळामध्ये तर पूर्ण माझं लक्ष त्या हिंदू स्मशानभूमीवर आम्ही केंद्रित केलं. आम्ही खूप प्रयत्न केला. आता एक संस्थेच्या माध्यमातून त्याचा चांगला विकासही झालेला आहे आणि त्याचा विकास करतो आहे. जवळपास नगरातले सगळे रोड नाली रस्ते आम्ही बांधलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्त्या होत्या ज्यांची नावकरण नव्हती त्यांची नावही करून दिले. जसं वीर प्रताप नगर एक छोटं बहुतांश आपल्या लोहारपट्टी समाजांचं होतं, त्यांना तो नाव करून दिलं. विलासनगर चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव करून दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या नावासाठी मी प्रयत्नशील होतो. बाबासाहेब आंबेडकरच्या नावाखाली एक वाचनालय काढण्याची आमची संकल्पना होती, पण त्या मधल्या काळामध्ये आमचा कार्यकाळ संपल्यामुळे ती गोष्ट अर्धवट राहिलेली आहे. असे भरपूर कामं आहे जे आमचे अर्धवट राहिले, ते काम पूर्ण करण्याकरिता मी या रिंगणामध्ये यंदा उतरलेलो आहोत. आता काय सांगला आपला परिचय आणि सर्वात प्रथम या राजकारणातला आपला प्रवास कसा राहिला आतापर्यंतचा? नमस्कार, मी सौ आरती सुनीलराव करडे, विलासनगर मोरबाग गवडीपुरा प्रभाग क्रमांक 6B मधील उमेदवारी करता यावर्षी नवीनच पहिल्यांदाच मी उभी आहे. तर मला असं वाटते की आतापर्यंत जेवढे आम्ही प्रचार करण्याकरिता गेलो सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आहे आम्हाला. आणि सगळ्यांना एकच हे आहे की आम्हाला शेणाच आणायची आहे. सगळ्यांकडून चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला. आपलं काय ध्येय राहील या निवडणुकीत? आपल्या प्रभागाकरता काही विशेष करण्याचं इच्छा असेल, आपली स्वप्न असेल? माझ्या प्रभागातील माझी बरीच काही स्वप्ने आहे. माझ्या प्रभागातील ज्या काही स्त्रिया आहे
ज्यांना काही जे नवीन आता लेटेस्ट व्हर्जन आहे, नवीन जनरेशन आहे, त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे. त्याबद्दल त्यांना माहिती करून देणे आणि आपले बचत गटाविषयी माहिती देणे आणि नवीन नवीन व्यवसाय त्यांना सुरू करण्यात, जसं जे काही घरगुती वाता, लोणचं, पापड वगैरे आणि अंगणवाडी वगैरे सुरू करणे. त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांचे बाल संगोपन कसे करणे, त्यांना आहार कसा देणे आणि अशा प्रकारचे बरेच जे काही आहे महिलांचे, त्यांना त्यांची माहिती देणे आणि त्याच्यातून त्यांना नवीन व्यवसाय देणे, मशिनरी वगैरे आणून देणे. असे बचत गटातर्फे त्यांना हे करणे, आपलं माहिती देणे आणि लहान मुलं आहे आणि आमच्या विभागातील बरेच मुले असे आहे की ते शाळेत जात नाही. आणि मेन म्हणजे सांगायची अशी की आई वडील गरीब असल्यामुळं कामाला जातात, मुलांना शाळेत जाता येत नाही, त्यांचे व्यवस्थित दप्तर वगैरे नसतात, त्यांना व्यवस्थित कपडे नसतात, त्यांची भरपूर मी काळजी घेईल. आणि माझं असंच ध्येय आहे की सुशिक्षित वर्ग तयार झाला पाहिजे. जसं आम्ही आता आहे, गेले 10 वर्षानंतर ते पण सुशिक्षित वर्ग बनला पाहिजे. जसं आज आम्ही इथं बसला आहे, उद्या समोर जाऊन ते पण इथं बसतील. बस एवढंच माझं ध्येय आहे. आणि माझ्या प्रभागातील नागरिकांना मला विनंती आहे, त्यांनीच मला इथपर्यंत समोर आणलेलं आहे आणि मला अशी विनंती आहे त्यांना की त्यांनी मलाच न देता आमच्या पूर्ण पॅनलला मत द्यावे आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करावे. बस एवढीच माझी इच्छा आहे. जसं की ताईने सांगितलं, तर महिलांसाठी विशेष कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. आपण सुद्धा यावेळेस प्रतिनिधित्व केलं आहे आपल्या प्रभागातलं. आपण विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी असेल किंवा रोजगारासाठी काही विशेष करण्याची आपली इच्छा असेल, काय सांगाल? सध्या माझ्याकडे एक मुलांकरिता व्यायामशाळा माझ्या कारकिर्दीमध्ये आम्ही ते सुरू केलेली होती आणि आमच्या व्यायामशाळेला लागूनच महानपा शाळा क्रमांक 7 आणि 17 आहे. त्यापैकी दोन्ही शाळेवर माझं पहिल्यापासून लक्ष केंद्रित होतं आणि बरेच वेळा आम्ही तिथं मुलांसाठी जे काही प्रयत्न करता आले ते केले आम्ही. माझं पहिलं धैर्य असं राहणार की ह्या जे शाळा आहे त्या आपण डिजिटल शाळा कसे करता येईल. म्हणजे जे मुलं आता जे ताईने म्हटलं, जे समविचारिक असल्यामुळे यांचा विचार माझा विचार जवळपास एकसारखाच आहे की मुलांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळी कामगिरी करायची आहे. मी आधी पण म्हटलं, आता पुन्हा म्हणतो की विकास कामं हे बाजूला ठेवून ते सोबत करायचेच आहे, पण त्याच्या सोबत हे दुसऱ्या मूलभूत आवश्यकता गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. प्रभागातील महिलांकडे, मुलांकडे, जे वयोवृद्ध आहे, आई माता आहे, भगिनी आहे, सगळ्याच गोष्टीकडे आमचं लक्ष देणं हा प्रामुख्य उद्देश राहणार आहे. आणि त्या शाळेच्या माध्यमातून मुलाला कसं शिक्षित करता येईल. माझ्या प्रभागामध्ये स्लम भाग जास्त असल्यामुळे जी आई आहे ते शिक्षित नसल्यामुळे, तर माझी अशी इच्छा आहे की आम्ही संडे स्कूल म्हणून, त्या म्हणजे काम करणारी महिला आहे, कामकाजी करता गोरगरीब महिला आहे, कामाला जाते, दिवसभर सकाळी जाते, संध्याकाळी येते, पण ते मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकत नाही. अशा महिलांना जर आम्ही दर रविवारी एक संडे स्कूल करून जर त्यांना आम्ही मोफत शिक्षण दिलं, म्हणजे जेणेकरून ती स्वाक्षरी तरी स्वतः करेल, मुलाच्या शिक्षणाची पुस्तकं तिला वाचता आल्या पाहिजे आणि ते मुलाला प्रेरित करेल की नाही बेटा तू शिक, मी शिकलेली पण तू शिक. असे काही धोरणात्मक विषय आम्ही करणार आहोत. राहिलं रोजगाराचा संदर्भात, तर रोजगारामध्ये तो असं आहे की आता मोदी साहेबांची भरपूर योजना आहे आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत प्रधानमंत्री स्वयंरोजगार निधी, अशा बरेच योजना आहेत. त्या पूर्ण योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. मागच्या वेळेस पण आम्ही भरपूर लोकांना मदत केलेली या माध्यमातून. प्रधानमंत्री ते आपल्या एक योजना आली होती, आता त्याचं नाव आठवत नाही मला, विश्वकर्मा योजना. त्या विश्वकर्मा योजना अंतर्गत माझ्या प्रभागात जवळपास 450 लोकांना आम्ही त्याचा लाभ दिलेला आहे. त्यांना किटही आलेले आहे, त्यांना लोनही करून दिलेलं आहे बँकेच्या माध्यमातून. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेंट्रल बँक आणि महाराष्ट्र बँकाच्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर लोन दिलेलं आहे. 50,000पासून ते 1 लाखापर्यंत लोनाची व्यवस्था करून दिलेली आहे. मनपातर्फे जे गाडी आहे, किरकोळ जे भाजी विक्रेता आहे त्यांनाही 10,000 हजाराचा आम्ही लाभ आणून दिलेला आहे. विकलांग जे त्यांनाही ते फायदा करून दिला आहे. प्रयत्न आमचं प्रामाणिक तेच राहणार आहे की 100% आम्ही लोकांची सेवा कशी करू. कारण असं आहे की आम्ही नगरसेवक व्हावे यासाठी कोणी आंदोलन करत नाही, कोणी मोर्चे काढत नाही. आम्ही स्वतः उमेदवार लोकांचे दारोदारी जातो आणि हात जोडून आम्ही विनंती करतो की आम्हाला तुम्ही मतं द्या आणि आम्ही तुमची सेवा करू, आम्ही कामं करू. पण होते की जेव्हा आपण निवडून येतो आणि नंतर आपण त्याच लोकांना विसरतो. तर असं आमच्या पॅनलतर्फे हे होणार नाही, हे 100% आपल्या माध्यमातून मी गवाही देतो. आता काय सांगाल, आम्ही सुद्धा सर्व ग्राउंड रिपोर्ट करतोय, हरेक प्रभागात जाऊन तेथील पाहणी करतोय, नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय. आपल्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याचं एकंदरीत समजतंय, काय सांगाल यावर?
पिण्याच्या पाण्याची टंचाईबद्दल सांगायचे म्हणते तर माझी अशी हे आहे विनंती नागरिकांना की आपल्याला जेवढे पाणी पाहिजे तेवढाच पाण्याचा वापर केला पाहिजे. आपण बरोबर. जास्त वापर करू नये. माझी ही एकच विनंती आहे. आपण पिण्याच्या पाण्याचं दुष्काळजीपणा करू नये आणि जेवढंच जसे गाडी धुणे हे धुणे एक्स्ट्रा कामे करूच नाही आणि जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच त्याच्यामुळं काय होईल, पाण्याची बचत होईल आणि ते पाणी एकाला न मिळता 10 जणांना मिळेल. अशीच माझी. भाऊ काय सांगाल आपण यावर? पिण्याच्या पाण्याची समस्या आपल्या प्रभागामध्ये आहे असं समजलं. 100% माझ्या प्रभागामध्ये आधी समस्या होती. जवळपास आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला आणि ते जवळपास आम्ही केली आहे. पण ताईने म्हटल्याप्रमाणे माझी पण नागरिकांना ही विनंती राहणार आहे की मी बरेच वेळा प्रभागामध्ये फिरत असताना रस्त्यावर पाणी वाहत राहतो. दररोज 1 दिवसाच्या आडमध्ये नळ येतात. पाण्याची भरपूर व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे शासनातर्फे. पण तरी पाण्याची कोणतीही फॅक्टरी किंवा कंपनीनी ती नैसर्गिक देणार पाणी हे सर्वांचा सार्वजनिक अधिकार असल्यामुळे नागरिकांनी त्या पाण्याचं जतन केलं पाहिजे. विनाकारण गाडी धुणे, रस्त्यावर वाहने, कपडे धुणे हे प्रकार न करता, अंग न धुणे हे प्रकार न करता जर पाण्याचा आपण सदुपयोग केलं तर पाणीचा बचतही होईल आणि आपलं हक्काचं जे आपण दुसऱ्याच्या हक्काचं पाणी वाया करतोय तो पाणी दुसऱ्याचे त्यांच्या हक्काच्या माणसाला मिळेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. असलं बरेच ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन जे जुन्या आहे ते जुन्या काळात असल्यामुळे बरेच ठिकाणी फूट हे प्रकार बरेच वेळा होत असतात आणि त्यामुळे बरेच नुकसान पाण्याचं तिथं वाहून जाते. तोही एक मोठा नुकसान होते. तर आता जर आम्ही निवडून आलो तर आम्ही पहिल्या ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार की ज्या ज्या ठिकाणी जुन्या पाईपलाईन आहे ते जुन्या पाईपलाईन आपण बदलल्या पाहिजे. तात्काळ आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या विभागाशी संपर्क साधू, त्यांना विनंती करू आणि तात्काळ त्यांच्याकडून हे काम करून घ्यायसाठी आवश्यक असल्यास आंदोलनही करू. पण हे कामं आम्ही करून घेऊ. पाण्याची ज्या ज्या भागामध्ये टंचाई येते दूर करण्याचा 100% प्रयत्न करू आणि प्रामाणिक प्रयत्न करू. ते काय सांगाल, 4 वर्ष प्रशासन राज होता आपल्या अमरावती शहरामध्ये, कशा पद्धतीचा विकास झाला आपल्या प्रभागामध्ये या 4 वर्षामध्ये? 4 वर्ष प्रशासन हे असल्यामुळं प्रभागात बरीच कामं झालेली नाही आहे आणि जरी आमचे जे पूर्व नगरसेविका होते आणि त्यांनी भरपूर ठिकाणी जाऊन मदत केलेली आहे. कोरोना काळामध्ये पण त्यांनी भरपूर जणांची मदत केलेली आहे आणि तरी असं लोकांना वाटतं की आमच्या घरापर्यंत काही पोचलेलं नाही आहे. तर प्रत्येकाच्या घरी जाऊन पोचवलेलं आहे त्यांनी. भरपूर जणांची मदत पण केलेली आहे. तरी बरंच कामं राहिलेली आहे प्रशासन भाग असल्यामुळे. एक आपल्या दोघांना प्रश्न विचारतो. आपण नेहमीच महाराष्ट्राच्या बाहेर जातो किंवा आपल्या साधं मुंबई पुण्याला जरी आपण फिरायला गेलो तर की इंदोर अशा जागा अनेकदा आपण फिरतो. त्या ठिकाणचं काही पाहून आपल्याला प्रेरित आपण झालात का किंवा आपल्या प्रभागासाठी ते करण्याची इच्छा आपली असेल, स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा आणखी काही असे प्रयोग असतील? तुम्ही जे प्रश्न विचारला तुमचं 100% तुमचं पहिलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण कसं आहे की हा एकदम अत्यंत आवश्यक प्रश्न आहे. इंदोर महानगरपालिकाचा जवळपास मी 2 वेळा स्वतःहून दौरा केला. तिथल्या प्रतिभा पाल ज्यांनी ह्या इंदोरला प्रथम क्रमांक पटकावून दिलं, त्यांची जे नगर निगम आयुक्त म्हणतात त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून बरेच गोष्टी जाणून घेतल्या. पण हे जाणून घेतल्यानंतर जेव्हा आम्ही सदनमध्ये होतो आम्ही बरेच वेळा प्रयत्न केला. पण कसं आहे की अमरावती शहर आणि इंदोरची 2 गोष्टीची तुलना होऊ शकत नाही. पहिला एक लोकसंख्येच्या आधारावर, दुसरा आर्थिक. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तिथली जी नगर निगम आहे त्यांचं स्वतःचं एक म्हणजे यंत्रणा आहे लागलेली. पूर्ण त्यांच्याकडे टीम आहे, लोक आहे, माणसं आहे आणि ते सर्वात मोठी त्यांचीच मनाची तयारी आहे. आपल्याकडे त्या गोष्टीची कमतरता आहे. सर्वात मोठी कमतरता आहे इथल्या प्रशासनाची मनाची तयारी. बरोबर. आणि याच्यासोबत लोकांचा सहकार्य. या दोन्ही गोष्टीचा जोपर्यंत ताळमेळ होत नाही तर ही समस्या एवढ्या लवकर सॉल्व्ह होणार नाही. माझं हे प्रामाणिक मत राहणार. जर आम्ही सदनामध्ये गेलो, महानगरपालिकाच्या हाऊसमध्ये जर पोहोचलो तर आम्ही लोकांपर्यंत कसं ज्या पद्धतीने त्या प्रतिभा मॅडमनी जे काम केलं, पाल मॅडमनी, त्या धर्तीवर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही ते प्रामाणिक प्रयत्न, कारण की त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे. त्यांनी घरोघरी पहिले लोकांना कचरा संकलन घरात करा आणि घंटागाडी आल्यावरच त्याच्यामध्ये टाका, रस्त्यावर कचरा टाकू नका, हा विश्वास त्यांनी स्थापन केलं. त्या नागरिकांच्या मनामध्ये एक स्थान वेगळं तयार केलं की नाही, तुम्ही कचरा टाकू नका, आपण कचरा टाकणारे नाही आहो, आपण कचरा साफ करणारे आहो. आम्ही गाडीवाल्याला म्हणतो कचरेवाला आला, पण कचरेवाला तो नाही, कचरेवाले खरे आपण आहो.
तर या गोष्टीची जर लोकांना कळली की जाणून आपण रस्त्यात टाकण्याऐवजी नाल्यामध्ये टाकण्याऐवजी रोज गाड्या येतात ते गाडीमध्ये टाकलं पाहिजे. जोपर्यंत लोक स्वतः सहकार्य करणार नाही तर ही मुळातून समस्या कधी संपणार नाही. आणि हे संपवण्यासाठी सर्वांनी पूर्ण नागरिकांनी एकदा स्वतःहून कटिबद्ध व्हावे लागेल आणि प्रशासनाला पण या गोष्टीची दखल घ्यावी लागेल. यंत्रणामध्ये सुधारणा करावी लागेल. बरेच गोष्टी आहे. माणसं अपुरेसे आहे. प्रभाग खूप मोठे आहे. नगराचा शहराचं विस्तारीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण व्यवस्था अजूनही वाढवलेल्या नाही. तर व्यवस्था वाढणं हा पहिला भाग राहणार आहे. आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता आहे. बरोबर. आणि त्या दिवशी परवा ते सभेमध्ये बोलून गेले. आपल्याला या मुख्यमंत्र्यांच्या पदाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण नगरसेवक जर समजा त्यांचे राहिले तर नगराचा विकास करण्याकरिता एक मोठं पाठबळ आपल्याला मिळेल असं वाटतं. त्यांनी त्या दिवशी आम्हाला सभेमध्ये म्हटलं आणि जेव्हा आमची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ताकदीने भिडा. यंदा शिवसेनाची जर आपण या ठिकाणी चांगली नगरसेवक निवडून आले तर मी तुम्हाला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा विचार सर्वांना घेऊनच चालायचा आहे. पण ते थोडंसं झुकता माप ते शिवसेनेच्या नगरसेवकाकडे ठेवतील असं त्यांनी त्यांची इच्छा दर्शवली. आणि परवाच्या दिवशी प्रताप जाधव हे पण माझे प्रभागात केंद्रीय मंत्री त्यांचा प्रचार दौर झाला, सभा झाली. त्यांनी पण तिथं त्याच गोष्टीची पुन्हा उजळणी केली की नाही आपण करा, आम्ही तुम्हाला पैशाची कुठेही कमतरता पडू देणार नाही. आणि आम्ही जर शिवसेनावाले जर तिथं पोचलो तर आम्ही शिवसेनावाले जेवढे नगरसेवक आहेत पूर्ण उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन महानगरपालिकाची आर्थिक बाजू कशी मजबूत करता येईल याच्यावर जास्त भर देणार आहोत. आणि ह्या स्वच्छतेच्या संदर्भात लोकांचा सहभाग कसा वाढवून घ्यावा लागेल, NGOज जे आहे त्यांना विश्वासात घ्यावं लागेल, नागरिकांमध्ये विश्वास स्थापन करावा लागेल, प्रशासनाची जी व्यवस्था आहे ते व्यवस्थित करावं लागेल, डिपार्टमेंट हे सगळे एका ठिकाणी आणावं लागेल. आणि तेव्हा जाऊन हे सगळ्या गोष्टी होईल. याच्यामध्ये जे तिसरं ते प्रतिभा पाल मॅडमनी मला सांगितलं होतं की भाऊ म्हणे जेव्हा आम्ही कोणताही विषय प्रशासन घेतो त्याची प्रशासनाची अडचण त्यांनी सांगितली की सर्वात पहिले आमच्यासमोर कोण येतात, नेते. बरोबर. कारवाई करू देत नाही. आता जर मी अतिक्रमणाची कारवाई केली तर पहिलेच लगेच आमदार खासदाराचे फोन, नगरसेवकाचे फोन. तर हे अडथळे निर्माण होऊ नये असा प्रयत्न ते जे काही आमदार खासदार राहतील, नगरसेवक राहतील, जे काही या जे डिपार्टमेंटमध्ये महानगरपालिकेमध्ये राहतील त्यांना पण हे सगळ्या गोष्टी समजावं लागेल की नाही आपण हे जे शेवटी प्रशासन काम नागरिकांसाठीच करतो. महानगरपालिका हे नागरिकांसाठी करते. महानगरपालिकाची ती नैतिक जिम्मेदारी आहे. रस्त्यावरचं अतिक्रमण जर काढायला गेलो तर नागरिकांची सोयीसाठी आहे. त्यांचं काही वैर नाही आहे त्यांच्याशी. पण ते थांबवणे किंवा आम्ही दडपशाही करणे हे जे गोष्टी आहे ह्याला कुठंतरी नेते म्हणून यांनी पण थांबवली पाहिजे. तोपर्यंत अमरावती हा कधी स्वच्छ होणार नाही. काय सांगाल, आपण एखाद्या ठिकाणाहून प्रेरणा घेतली असेल, एखादं शहर आपण पाहिलं असेल जसं आपल्या अमरावती शहरामध्ये व्हावं अशी आपली इच्छा असेल, काय सांगाल एखादं उदाहरण छोटं? बस माझं एकच म्हणणं आहे, ज्याप्रमाणे अमरावती महानगरपालिकेने सगळ्यांना सांगितलं ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 डस्टबिन करायचे, असे 2 भाग करायचे. त्या जनतेने जर हा नियम जर लागू केला, ओला कचरा एका याच्यात आणि सुका कचरा एका याच्यात, आणि जे काही काचेचे वगैरे वस्तू ते एका याच्यात जमा करायचे, हे जर सगळ्यांनी नियम लागू केला, सगळ्यांनी व्यवस्थित त्याची अंमलबजावणी केली तर मला असं वाटते अमरावती सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. भाऊ काय सांगाल, 2025 मध्ये आपल्या अमरावती महानगरपालिकेला स्वच्छ हवेचे शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आता अमरावती शहरात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी, काय चित्र वाटेल आपल्याला समोरचं अमरावतीचं? आणि कचऱ्याची सुद्धा समस्या आपल्या अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आता प्रदूषणाचा विषय जर म्हटलं तर हे ठीक आहे की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विदर्भ आहे आणि विदर्भाला लागून जे आपलं नंदनवन, आपलं चिखलदरा मेलघाट आहे, याची जेव्हा हवा उलटी वाहत राहते अशा वेळेत माझं असं मत आहे की अशाच वेळेस काही तपासणी झाली असेल प्रदूषणाच्या संदर्भातली, तर ते उलटी हवा जात असताना त्यांना वाटलं हे प्रदूषणमुक्त शहर आहे. पण तसं खरं नाही आहे. पण जरी हे म्हटलं तरी हा प्रदूषण थोडा जे आपल्याला अवॉर्ड मिळालेला त्याच्याकरिता मी आयुक्त जे काही होते त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी प्रयत्नही केले असेल आणि त्यामुळे ते अमरावती शहर आपलं प्रदूषणमुक्त झालं आहे. आणि असं सर्टिफिकेट आपल्याला झालेलं आहे, पण मुक्त पूर्ण तरी झालेला नाही आहे. आणि वाढत्या वाहतुकीमुळे 100% की भविष्यामध्ये हे घातक आहेच गोष्टी. पण लोकांनी जर इलेक्ट्रिक मोटर्स आहे, गाड्या आहे, यांच्याकडे जर आपण तो लक्ष केंद्रित केलं आणि कमीत कमी आपण हे पेट्रोलचे वाहन, हे डिझेलचे वाहनं जर आपण कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न केलं तर आपण कुठंतरी हे करतील. राहिलं की खल कारखाने तर तसेच आपण बाहेर पाठवलेले आहे. ते जास्त अमरावती शहरामध्ये नाही आहे. जे अमरावती महानगरपालिका हद्दीमधली जी MIDC आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, आता तिथं तसे घातक ते काही युनिट्स नाही आहे आपल्याकडे.
पण जे काही होते आता सोफिया आहे तर त्याचं त्यांनी शहरात हद्दबाहेरच आहे. तर फक्त महानगरपालिकेला एवढंच विनंती राहणार की भविष्यामध्ये आपण अशा कारखान्यांना किंवा जे हे करतील त्यांना कार्बन क्रेडिट, ज्या कार्बन क्रेडिटचे सर्टिफिकेट कंपनी असते त्यांनाच ते आपण इथं परवानगी दिली पाहिजे, जेणेकरून इथं प्रदूषण कमी होण्याचं आणि जास्तीने जास्त प्रमाण वाढणार नाही, या दोन्ही गोष्टीचा फायदा होईल. आणि हे महानगरपालिकांनी लक्ष या गोष्टीकडे दिलं पाहिजे. आपल्या दोघांना पण एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपण सर्वच घराच्या दारापर्यंत पोहोचताय, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत सध्या नगरसेवकाकडून, भावी नगरसेवकाकडून काय सांगाल? काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या? नागरिकांची अपेक्षा तर भरपूर काही असते. प्रत्येक नागरिक आपले वेगवेगळे विचाराचे असतात, सगळे समान विचारिक नसतात. आणि जेव्हा कोणी मतदान करतात तर त्याचे वेगवेगळे 4 कारणं असतात. कोणी बघतोय की माझा पक्षाचा आहे का, कोणी बघतोय माझ्या जाती धर्माचा आहे का, कोणी बघतोय ह्या कामाचा आहे का, कोणी बघतोय याची हवा आहे का. तर असे मतदान करणारे वेगवेगळे लोक आहेत, त्यांचे मतदान ते करतील. शेवटी बाबासाहेबांनी दिलेला तो अधिकार आहे आणि ते तो वाजवलाही पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी विनंती पण करेल की कोणालाही मतदान करा, पण 100% मतदान करा. मतदान ही काळाची गरज आहे. राहिलं की नगरसेवकाचं आता काय की न म्हणजे नालीवाला, ग म्हणजे गटरवाला, र म्हणजे रस्तेवाला आणि सेवक आहे म्हणतो. तर नगरसेवकाची परिभाषा तर हीच आहे, खरी परिभाषा. आणि बरे आधीचे जे नगरसेवक अमरावती शहरात झाले त्यांनी जवळपास 30 प्रकारचं चित्र उभंही केलेलं आहे की मी नगरसेवक म्हणजे हे. पण मी पहिल्याच म्हणजे सांगितलं की नगरसेवक नुसता हा नाली रोड गटरवाला नाही, तो त्याची प्राथमिकता असणार आहे, त्याला काम करणार आहे. तर दुसरी बाजू नगरातली सगळ्या गोष्टी, सामाजिक समरसता कशी कायम करता येईल, सर्वधर्म समभाव कसा ठेवता येईल, लोकांच्या सुखात दुःखात कसं जाता येईल, लोकांना आपण शासनाची योजना कशा आणून देऊ, लोकांकडे आपलं कसं राहणार आहे, त्यांना एक सेवक म्हणून आपण दास आहोत, तर दासाने दासासारखं काम केलं पाहिजे. ती अपेक्षा नागरिकांची आमच्याकडून ठेवणे काही सहज आहे. ते 100% ते ठेवतील आणि आम्ही तसं वागलोही पाहिजे. तर हे दोन्ही गोष्टी आहे. त्यांनी आमच्यासोबत तसं सेवकासारखं फक्त दुर्व्यवहार करू नये बस एवढी विनंती करतो. आपल्याला काय वाटतं नाही? सतीश दादांनी सांगितल्याप्रमाणे मी दादाशी सहमत आहे. आणि मी पहिल्यांदा उमेदवारीमध्ये उभी असल्या कारणाने मला सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स, आम्ही तुला निवडून देऊ म्हणे, तू आमच्या प्रभागातील सगळे कामं कर. आता आम्हाला तुझ्याकडून आशा आहे म्हणे, तुम्ही सगळे पॅनलमधून आम्ही तुम्हाला निवडून देऊ, तुम्ही सगळ्यांनी मिळून आमचे हे करा, म्हणजे जे काही आमचे समस्या आहे ते सगळे हे करा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे, तुमच्या धनुष्यबाणासोबतच आहे. नक्कीच यावेळी सर्व उमेदवार आपल्या विकास कामाचे मुद्दे घेऊन या महानगरपालिका निवडणुकीला समोर जात आहेत. आणि आता अवघे 2 ते 3 दिवस या निवडणुकीला शिल्लक राहिलेला आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की 100% मतदान करा. आपण पुन्हा जुळणार आहोत आणि पुन्हा जे आहेत उमेदवारांची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. नमस्कार.